आता आपण बनवणार आहोत शेवभाजी. त्यासाठी लागणारे एक मोठा कांदा, एक टोमॅटो, अद्रक लसूण आणि मिरची, मीठ, हळद, मिरची पावडर, जिरा, धने पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि गरम मसाला थोडा. आता आपण बनवायला घेऊया. आता आपण गॅस पेटवून घेऊ. त्यात कढई ठेवूया. कढई गरम झाल्यानंतर आपण तेल घालूया. आता आपली कढई गरम झालेली आहे. त्यात 2 चमचे तेल घालूया. तेल थोडं गरम होऊ देऊ. तोपर्यंत आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेऊया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात अर्धा चमचा जिरा, आता आपण कांदा टाकूया. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे. 5 मिनिटं आपण कांदा चांगला लाल करून घेऊया. आता आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे. आता त्यात घालूया अद्रक लसूण, 2 हिरवी मिरची, आता थोडं चांगलं लाल भाजून घेऊया. आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे. त्यात घालूया टोमॅटो. टोमॅटो चांगला लाल घ्यायचा, त्याच्याने छानपैकी तरी होते. अशा प्रकारे आपला टोमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे. आता आपण मसाले घालूया. 2 चमचे धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे आपले लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडा गरम मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ. आता आपण छानपैकी भाजून घेऊया 5 मिनिटं. थोडं पाणी टाकून छानपैकी भाजून घेऊया. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण पाणी घालूया 1 ग्लास. 3 माणसांसाठी आपण भाजी बनवलेली आहे. 1 ग्लास पाणी घालूया आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आता त्यात टाकूया शेव. 5 मिनिटं त्याच्यात राहू द्यायचं आणि टाकूया त्यात कोथिंबीर. आता आपली भाजी तयार झालेली आहे.